नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अरुण डोंगळेंना खुर्ची सोडवत नाही, नामदार हसन मुश्रीफांचा टोला. गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचं काम रखडल्यामुळं आमदार सतेज पाटील संतप्त. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा दिला इशारा. गळक्या पोलीस चौकीत बसूनच करावं लागतं काम, CPR पोलीस चौकीची दुरावस्था. शेतकऱ्यांनी मोबदला मिळावा या मागणीसाठी थांबवलेलं काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न. शेतकऱ्यांनी काम पुन्हा बंद पाडलं. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील भामटे इथला प्रकार. आणि हवेच्या द्रोणी अवस्थेमुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महायुतीचा अध्यक्ष करायचा आहे असं सांगत गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळेंनी राजीनामा द्यायला नकार दिलाय. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी डोंगळेंना खुर्ची सोडवत नाही, त्यांची सत्तेची हाव सुटत नाही अशी टीका करत अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी राजीनामा द्यावा असं आवाहन केलंय. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यावरून जिल्ह्याचं राजकारण तापलंय. ठरलेल्या फॉर्म्युलानुसार डोंगळे राजीनामा द्यायला तयार नसल्यानं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याआधीही अनेकदा अरुण डोंगळे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा द्यायला नकार दिलाय. त्यांना सत्तेची खुर्ची सोडवत नसल्याची टीका मंत्री मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांच्यावर केली आहे. आता आमच्या बँकेमध्ये अमल महाडिक बे संचालक आहेत आणि बंटी पाटील आहेत, दोघेही एका कमिटीत आहेत. सगळ्यांना एकत्र घेऊन विनय कोले आहेत, सर्व पक्षाचे लोक तिथं, आबिटकर आहेत, सगळे आहेत. आता बाजार समिती ही सुद्धा आपली बाजार समितीचं उत्पन्न हे कोल्हापूरचं म्हणजे जी महाराष्ट्र पणन मंडळापेक्षा जवळजवळ तेवढा आहे. ह्या कारण काय की हे एकत्रपणानं चांगल्या पद्धतीने आम्ही चालवलंय. नेते मंडळींचं लक्ष आहे, काटकसरीनं आम्ही करतोय आणि यामध्ये विनाकारण स्वतःच्या खुर्चीच्या हावसाठी राजकारण आणण्याचा प्रयत्न अरुण डोंगळेंनी केलेला आहे. माझी त्याला विनंती आहे की त्याने अद्याप वेळ गेलेली नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. गोकुळचा चेअरमन हा महायुतीचा व्हावा अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची इच्छा असती तर ते मला बोलले असते. मी सुद्धा महायुतीतला महत्त्वाचा घटक आहे. सध्या तरी अरुण डोंगळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. मग चेअरमन पदाबाबत ते अजितदादांकडे का गेले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजून निवडणुका सुरू झाल्या, निवडणुकीच्या वेळेला एखादी गोष्ट सुरू झाली असती गोष्ट वेगळी, परंतु ज्या पद्धतीने गेल्या 4 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यामध्ये जे ठरलं त्याचं जर अंमलबजावणी आपण केली नाही तर देशाला बरं दिसणार नाही. अजितदादा पवारांच्याकडे गेलेच नाहीत डोंगळे, ते आता राष्ट्रवादीत आहेत, त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादीत आहेत. आणि मी आज मला वाटतं कुठल्या पत्रकार सांगितलं होतं की गेल्या वेळेला विश्वास पाटील जेव्हा चेअरमन झाले तेव्हा आम्ही भेटायला गेलो, तेव्हा हे आधीच भेटून आले होते त्याला, डोंगळे दादाला. दादा म्हणले पुढच्या 2 वर्षात आपल्याला अरुण डोंगळे तुम्ही करायचा शब्द दिला आहे, बघा माझ्याशी गाठ आहे. मग आता 2 वर्ष पूर्ण झालं तर आता तिकडे जाते तिकडे. गोकुळ चेअरमन पदाबाबत मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. यातून मार्ग निघेल असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती. गोकुळमध्ये मी आणि मंत्री मुश्रीफ एकत्र असलो तरी आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत असं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितलंय. त्यांनी सहकारमध्ये पक्षीय राजकारण नसतं, ठरलेल्या फॉर्म्युलानुसार अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा अशी अपेक्षा होती, तरीही सामंजस्यानं हा प्रश्न सुटेल असा विश्वास व्यक्त केलाय.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी अरुण डोंगळे तयार नसतानाच विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी यावर भाष्य करत या सर्वातून मार्ग निघेल, अरुण डोंगळे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याची वेळ येणार नाही, सामंजस्यानं हा प्रश्न सुटेल असा विश्वास व्यक्त केलाय. गोकुळ अध्यक्षपदाच्या घडामोडीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय असं वाटत नाही, कारण हे जिल्ह्याचं राजकारण आहे. फॉर्म्युल्यानुसार 2-2 वर्ष ठरलं होतं. 15 मेपर्यंत अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा अशी अपेक्षा होती. अजूनही वेळ आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती. गोकुळमध्ये मी आणि मंत्री मुश्रीफ एकत्र आहोत, मात्र आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत. सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसतं असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. खासदार महाडिक यांनी गोकुळच्या अध्यक्षपदावरून आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना खासदार महाडिक यांचं गोकुळ संदर्भात ज्ञान कमी असल्याची टीका त्यांनी केली. भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झालंय हे त्यांनी सांगितलं तर कोल्हापुरातील सहकाराला त्यांचं मार्गदर्शन होईल असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. अरुण डोंगळे यांची 1 वर्ष वाढीव अध्यक्षपदी राहण्याची इच्छा झाली असेल, मात्र लवकरच यातून मार्ग निघेल असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांचं ज्ञान कमी आहे या सगळ्या विषयातलं. मला वाटते भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झाले ते जर सांगितलं तर कोल्हापुरातल्या सहकाराला त्यांचं मार्गदर्शन होईल. तर वेट आणि वॉच वगैरे म्हणताय आता परत एकदा या संदर्भात नाही, आता 1 वर्ष निवडणुका, मला काय वाटते की लोकशाहीमध्ये निवडणुकाच हा टेस्ट असतो. पुढच्या वर्षी या सगळ्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची पण निवडणूक आहे, जिल्हा दूध संघाची पण निवडणूक आहे, आणि आता या पुढच्या 6 महिन्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत सगळ्या निवडणुका आहेत. हा सगळा मॅन्डेट लोकांनी दिलेला असतो आणि लोकांनी पुढच्या वर्षभरानं निर्णय घेतील. 10-12 रुपये दरवाढ आम्ही दुधाला त्या ठिकाणी प्रामुख्याने मी जो शब्द दिला होता की मी आणि मुश्रीफ साहेबांनी 2 रुपये तरी वाढवू, आज जवळजवळ 11-12 रुपयेवर आम्ही गेलेलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती आहे की कुणाच्या हातात असलं तर टँकर कुणाचे लागणार आहेत हे लोकांना माहिती आहे. दुसरीकडे अरुण डोंगळे एकाकी पडले, अविश्वास ठराव येऊ शकतो. नाही, मला वाटते ती वेळ येणार नाही. सामंजस्यानं निर्णय लागेल. खरं तर सरकार ही जी तुम्ही आघाडी बनवलेली आहे ती अभेदच शेवटपर्यंत राहणार आहे. नाही, शेवटी या आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढलो होतो, तेव्हा मला वाटत नाही की यात कुठलं आता फटाफट होण्याचं काय स्कोप त्या ठिकाणी आहे असं मला काय वाटत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीत पॉलिटिकल अफेअर कमिटीची बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्राथमिक चर्चा सुरू आहे. जिथं महाविकास आघाडी म्हणून शक्य असेल तिथं आम्ही एकत्र असणार आहोत. पावसाळ्याचं वातावरण असल्यानं त्याचं नियोजन कसं करणार असा सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगाला अशा अनेक प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडी म्हणून भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आमचं सरकारला म्हणणं आहे की निवडणूक आयोग या निवडणुका कशा घेणार आहे, कारण की जवळजवळ 10-12 कोटी मतदार हे यामध्ये, म्हणजे जशी विधानसभेची निवडणूक झाली तशीच होणार आहे, कारण की अनेक सगळ्या जिल्हा परिषद प्रशासक, त्यामुळे किमान ती काळजी घ्यावी. पावसाळ्याचा विचार करता त्याचं नियोजन कसं करावं, आणि माझं सरकारला आव्हान आहे की निवडणूक आयोग सगळे पक्ष अशी एखादी बैठक बोलवली तर आमचं जे म्हणणं आहे या संदर्भातल्या दुबार मतदारांचा विषय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आला होता. मतदार केंद्रावर अनेक ठिकाणी व्यवस्था ह्या विधानसभेच्या वेळी व्यवस्थित नव्हत्या. शेवटला मतदानाचा टक्का जो विधानसभेमध्ये त्या ठिकाणी वाढला त्याचं नियोजन पहिल्यापासून काय करता येईल का, तर आम्ही निवडणूक आयोगाला देखील कदाचित काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार नसल्याचं खासदार महाडिक सांगतायत. यावर धनंजय महाडिक आता खासदार झाले असून त्यांनी माहिती घेणं अपेक्षित असल्याचा टोला त्यांनी लगावला. केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात 3 राज्यांच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. कृष्णा लवादानं निर्णय दिलेला आहे. केंद्रानं त्याचं गॅझेट काढायचं आहे. ते गॅझेट काढू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटक सरकारनं निधीची तरतूद केली असून जागा देखील हस्तांतरित केली आहे. मग स्थगिती कशाची आहे याची खासदारांनी माहिती घ्यावी. ते दर आठवड्याला दिल्लीत जातात असा टोलाही त्यांनी लगावला. मागच्या 10 दिवसापूर्वी तिन्ही राज्यांची बैठक बोलवली होती, ती रद्द झाली. मग ती बैठक कशासाठी बोलवली होती? कृष्णा लवादानं हा निर्णय दिलेला आहे,
फक्त केंद्रानं गॅजेट काढायचं आहे, ते गॅजेट काढू नये म्हणून हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. कर्नाटक सरकार प्रयत्न करते, त्याला 5,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 20-22 हजार एकर जमीन त्यांनी ऑलरेडी ॲक्वायर केलेली आहे. 1,00,000 एकर त्यांना ॲक्वायर करावी त्या ठिकाणी लागते. त्याच्या संदर्भातली चर्चा कर्नाटक सरकार करते. त्यामुळे मला वाटते खासदारांनी किमान माहिती थोडी घ्यावी. आता ते केंद्रात आहेत, सातत्यानं दर आठवड्याला दिल्लीला असतात, त्यामुळे थोडी माहिती घेतली तर आम्हालाही कळेल की बाबा केंद्रानं गॅजेट काढले किंवा नाही काढलेलं आहे, स्थगिती कुठली आहे. मग तेलंगणा गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टात कशासाठी गेलेलं आहे. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं प्रत्येक जिल्ह्याला समन्वयक पाठवून दिले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा अहवाल आलाय. रत्नागिरीचा कारभार कसा सोपा होईल याचा प्रयत्न करणार आहोत. राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा तिथं ताकद वाढली होती. आगामी निवडणुकीत काँग्रेसची ताकद कशी वाढेल याचा आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं. बालमनाला आकार आणि संस्कार देण्याचं काम गुरुकुल करतं. यासाठी वारकरी संप्रदायाची परंपरा वाढवणारी गुरुकुलं निर्माण झाली पाहिजेत, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. करवीर तालुक्यातील शेये इथं वारकरी संमेलन आणि बालसंस्कार शिबिराच्या सांगता कार्यक्रमावेळी ते बोलत होते. करवीर तालुक्यातील शिये इथं गुरुवर्य आप्पासाहेब वास्कर महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, गुरुवर्य विवेकानंद वास्कर महाराज आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरुकुलच्या वतीनं आणि विठ्ठल भजनी मंडळाच्या सहकार्यानं भव्य वारकरी संमेलन आणि वारकरी बालसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराची सांगता गुरुवारी झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्रातील एक मोठी ताकद असल्याचं सांगितलं. हजारो लोकांना दिशा देण्याचं काम, त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं काम वारकरी संप्रदायाकडून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची लोक हे चांगलं काम करतात. विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालून आम्ही विकासाला चालना दिली, राज्याला पुढं नेण्याचं काम केलं. बालवयातील संस्कार भविष्य आणि आयुष्य घडवतं, त्यामुळं गुरुकुल आवश्यक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी याची सुरुवात केली आहे त्या मार्केट यार्ड इथले काम सुरू ठेवा. नगरविकास विभागाच्या माध्यमातून जे अनुदान देता येईल ते दिले जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं. आयुष्याची दिशा ठरवत जाते आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, जसं आपण पेराल तसं उगवेल. आणि म्हणून यासाठी आपलं हे जे काही काम आहे हे मोठं आहे आणि म्हणून बालवयामध्ये संस्कार देण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही जे मगाशी तिकडे तुमचं कुठं ग्रॅज्युएटचं येत आहे ते नगर विकास विभागामध्ये येतं, तर नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याला जे काही अनुदान लागेल ते दिलं जाईल. अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांनी बालमनावरील परिणाम आयुष्यभर कसे उपयोगी पडतात, ते संस्कार वेळीच झाले नाहीत तर आयुष्याची घडी कशी बिघडू शकते याची उदाहरणं दिली. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांनी आम्ही आमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही असा संकल्प करण्याचं आवाहन केलं. राणा वास्कर महाराज, अक्षय महाराज यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोक माने, माजी खासदार संजय मंडलिक, स्वामी मलंगिरी महाराज, चैतन्य महाराज, विठ्ठल महाराज, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, SR पाटील, अजित नरके, सरपंच शीतल कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील यांच्यासह मान्यवर आणि वारकरी उपस्थित होते. गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचं काम रखडलंय. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला येत्या 19 मे रोजी टाळे ठोकण्याचा इशारा दिलाय. याशिवाय ज्या गावांमध्ये या योजनेचं काम सुरू आहे ते आजपासून बंद पाडणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मलिक सुतार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता DK पाटील, प्रभाकर गायकवाड, संजय चव्हाण या बैठकीला उपस्थित होते. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 13 गावांसाठीची ही महत्त्वाकांक्षी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. त्यासाठी 343 कोटी 68 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी या योजनेचं काम करीत आहे. नोव्हेंबर 2022मध्ये या योजनेचं काम सुरू झालं. या कामासाठी 27 महिन्याची मुदत असतानाही अद्याप या योजनेचं काम पूर्ण झालेलं नाही. यावरून आमदार सतेज पाटील यांनी या आढावा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसंच मेघा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच कान उघाडणी केली. गेली 3 वर्ष या योजनेचं काम सुरू आहे, मात्र अद्यापही या योजनेचं काम पूर्णत्वाकडे गेलेलं नाही. आम्ही योजना आणली म्हणून राजकारणातून कोणी विरोध करत असेल तर त्याला धडा शिकवू आणि यापुढं काम सुरू करू देणार नाही असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून योजनेच्या कामाबाबत दिरंगाई होतीये. याकडे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचंही दुर्लक्ष होत असल्यानं प्राधिकरणाचा कारभार मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी चालवत आहे काय असे खडे बोल यावेळी सुनावण्यात आले. येत्या सोमवारपर्यंत वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक लावून कामं सुरळीत करा, अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत, तुमचं गुणगान ऐकायला आम्ही इथं आलेलो नाही, तुम्ही यामध्ये राजकारण आणणार आहात काय? लोकांचा उद्रेक झाला आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी गेलेले नाहीत, केवळ कागदोपत्री काम चालू आहे. आम्हाला तुमच्या समस्या सांगू नका, कामं वेळेत पूर्ण करा, मनुष्यबळ वाढवा अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी या योजनेला कोणी वाली नाही अशी स्थिती निर्माण झाली असून पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून लोकांच्या प्रश्नांना आम्हाला तोंड द्यावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. उजळाईवाडीच्या उपसरपंच भाग्यश्री पारखे यांनी कंपनीनं ठिकठिकाणी पाईपलाईनसाठी रस्ते उकरून ठेवले असल्यानं आता पावसाळा आल्यावर मोठा चिखल होणार असल्याचं सांगितलं. तर उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, मोरेवाडीचे माजी सरपंच अमर मोरे, सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी यांनी उपकार्यकारी अभियंता प्रभाकर गायकवाड यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी या बैठकीत केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मनीष पवार यांनी वेळेत काम पूर्ण न झाल्यानं ठेकेदार कंपनीला नोटीस बजावली असल्याचं सांगितलं. या बैठकीला पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, मोरेवाडीचे सरपंच AV कांबळे, कणेरीचे सरपंच निशांत पाटील, सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी अडसूळ, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, उचगावच्या सरपंच शीला मोरे, उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या सारिका माने आदी उपस्थित होते. कोल्हापुरात गुरुवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह वळीव पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे CPRच्या अपघात विभागाशेजारी असणाऱ्या पोलीस चौकीत गळतीमुळे पाणीच पाणी झालं होतं. या साचलेल्या पाण्यात खुर्चीवर बसूनच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार संजय कोळी यांनी आपली ड्युटी बजावली. याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर CPR पोलीस चौकीची दुरावस्था समोर आली आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात सध्या डागडुजी आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे. अपघात विभागाच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं हा विभाग दक्षिणेकडील जुन्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आला आहे. या अपघात विभागाच्या शेजारीच CPR पोलीस चौकी स्थलांतरित करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह कोल्हापूर शहरासह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
या पावसामुळं अपघात विभागात शेजारी असणाऱ्या नव्या पोलीस चौकीत गळतीमुळं पावसाचं पाणी साचलं होतं. पोलीस चौकीच्या खोलीत पाणी साचलेलं असताना देखील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संजय कोळी हे साचलेल्या पाण्यात खुर्चीवर बसून आपली ड्युटी निभावत होते. याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीच्या दुरवस्थेबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून या चौकीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होतीये. 10वीच्या परीक्षेत कोल्हापूरच्या मानस महाडेश्वर यानं 500 पैकी 500 म्हणजे 100% गुण मिळवलेत. त्यानं आई वडील आणि शिक्षकांना या यशाचं श्रेय दिलंय. आयुष्याला वळण देणारी 10वीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेचा निकाल मंगळवारी 13 मे रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये कोल्हापूरच्या एका विद्यार्थ्यानं 100% गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मानस मनोज महाडेश्वर असे या विद्यार्थ्याचं नाव आहे. शाहूपुरीमधील वी.स. खांडेकर प्रशाला इथं शिक्षण घेणाऱ्या मानस यानं 500 पैकी 491 गुण प्राप्त केलेत. त्याला मराठीमध्ये 96, संस्कृतमध्ये 98, इंग्रजीत 94, विज्ञानमध्ये 99, समाजशास्त्र विषयात 98 आणि विद्यार्थी ज्या विषयाची सगळ्यात जास्त भीती बाळगतात त्या गणित विषयात मानसनं 100 गुण मिळवलेत. कला शिक्षणातील तबला वादनाचे त्याला अधिकचे 9 गुण प्राप्त झाले आणि त्यानं 100% गुण प्राप्त केले. या त्याच्या यशाचं श्रेय त्याच्या आईवडील आणि शिक्षकांना दिलंय. अभ्यासात सातत्य ठेवल्यानं हे यश प्राप्त झाल्याचं त्यानं सांगितलं. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 100% गुण प्राप्त झाले आहेत. मला आईवडिलांकडून मिळालेले प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन व मी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा खूप फायदा झाला. मी 10वीच्या वर्षभरात नियमित अभ्यास करायचो. सातत्य ठेवलं अभ्यासात, त्याच्यात खंड पडू दिला नाही आणि मला ज्या शंका यायच्या त्याचं वेळोवेळी निरसन केलं. वर्गात शिक्षक शिकवत असताना पूर्ण लक्ष दिलं, त्यामुळं घरात जास्त अभ्यास करायची मला गरज वाटली नाही. 10वीच्या वर्ष चालू असताना मी अभ्यास केला, शिकवलेलं समजून घेतलं, संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न केला. वर्षाच्या शेवटीच्या सराव परीक्षा झाला, त्याचा पण मला खूप फायदा झाला आणि ज्या माझ्या चुका होत होत्या त्या मला समजल्या, त्या दुरुस्त करायला मदत मिळाली आणि त्याचा परीक्षेत निश्चित फायदा झाला. मानस फक्त अभ्यासात हुशार नाही तर तो हरहुन्नरी आहे. अनेक क्षेत्रात तो पारंगत आहे. अनेक स्पर्धेत भाग घेऊन त्यानं पारितोषिकं पटकावली आहेत. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत त्यानं राज्यस्तरावर रौप्य पदक पटकावलंय. नोबेल फाउंडेशनतर्फे इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड, बुद्धिबळ, तबलावादन आणि क्रिकेट अशा विविध क्षेत्रात अनेक बक्षिसं त्यानं मिळवली आहेत. त्यानं अभ्यासासोबत या खेळांना सुद्धा महत्त्व दिल्यानं त्याला मानसिक ताणतणावातून मुक्त राहता आलं असं त्यानं सांगितलं. वर्षभरात पूर्ण म्हणजे तबला वाजवणे, बुद्धिबळ खेळणे, क्रिकेट खेळणे या आवडी माझ्या जोपासल्या, त्यांच्यात खंड पडू दिला नाही आणि याचा फायदा मला मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यात झाला. या यशानं हुरळून न जाता त्यानं लगेच पुढच्या तयारीला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांनी कधीही खचून न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळतं असं त्यानं सांगितलं. मी इतर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जिद्द, चिकाटी, मेहनत आणि तुम्ही जर सकारात्मक दृष्टिकोनानं अभ्यास केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. मानसचे वडील मनोज महाडेश्वर हे करवीर प्रशाला या हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत, तर आई मेघना या डॉक्टर डी.वाय. पाटील ज्युनियर कॉलेज इथं शिक्षिका आहेत. बहीण मणाल ही SY BComला असून CA परीक्षेची तयारी करते. मानसचे पणजोबा, आजोबा, आजी, काका, काकी, आत्या हे सगळे शिक्षक होते. त्यामुळे शिक्षणाचं बाळकडू मानसला लहानपणीच मिळालं होतं. शिक्षणाचं महत्त्व जाणणारं आणि ही ज्ञानगंगा सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या कुटुंबाच्या नावलौकिकात मानस यानं हे यश प्राप्त करून भरच घातली असून याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं आई मेघना महाडेश्वर आणि आत्या सुविद्या सरवणकर यांनी सांगितलं. आम्हाला 99% वगैरे पडतील अशी अपेक्षा होती, कारण तसा खरोखरच त्यानं चांगला अभ्यास केलेला. परंतु 100% गुण, कारण त्यानं तबला वादनाचं ज्या परीक्षा दिल्या होत्या आणि ती पण आवड त्यानं जोपासली होती, त्यामुळे त्याला अजून म्हणजे कला क्रीडा क्षेत्रातले जे 9 मार्क वाढले, त्यामुळे त्याला 500 पैकी 500 असे 100% गुण मिळाले. खरोखरच हे गुण खूप छान आहेत. तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेतसुद्धा
प्रथमच असे 100% गुण मिळवणारा हा पहिला विद्यार्थी ठरला आहे आणि आमच्या महाडेश्वर कुटुंबातसुद्धा हा पहिलाच मुलगा आहे की ज्याने 100% गुण मिळवले. त्यामुळे आम्हा सर्व कुटुंबियांना खूप आनंद होतो आहे आणि खरोखरच प्राऊड फिलिंग आहे आम्हा सर्वांना. मानस लहानपणापासूनच खूपच अभ्यासू होता. प्रत्येक गोष्ट समजून घेणं, त्याच्याप्रमाणे कार्य करणं लहानपणापासून त्यानं केलेलं आहे. त्याचं बुद्धिबळातलं कौशल्य बघितलं होतं, क्रिकेट खेळताना बघितलं होतं आणि त्यानं हे 10वीच्या परीक्षेमध्ये मिळवलेलं यश आहे ते खरोखरच उल्लेखनीय असं आहे. आमच्या सर्व महाडेश्वर कुटुंबियांना याचा खूपच अभिमान आहे. अभ्यासाचा ताणतणाव न घेता नियोजनपूर्ण अभ्यास करत मानसनं यशाचं शिखर गाठत इतरांपुढं सुद्धा आदर्श ठेवलाय. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसह संगम कांबळे. शासकीय कार्यालयांचा कारभार स्मार्ट होत असताना नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अनेक सोयी सुविधा आता ऑनलाईन केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयानं प्रवासी वाहनांसंबंधी नागरिकांना तक्रारी नोंदवता याव्यात यासाठी एक व्हॉट्सॲप क्रमांक जारी केलाय. या क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाणार असल्याचं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी सांगितलंय. नागरिकांना प्रवासी वाहनांसंबंधी तक्रारी करता याव्यात यासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयानं 9423012134 हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या व्हॉट्सॲप क्रमांकाचा वापर प्रवासी वाहनांसंबंधीच्या सेवा अथवा पैशावरून निर्माण होणाऱ्या तक्रारी दाखल कराव्यात असं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आलंय. या क्रमांकाच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींची माहिती संकलित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे असं सांगितलंय. ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि प्रवासी वाहने या संबंधात प्रवाशांना असणाऱ्या तक्रारी संदर्भात RTO कोल्हापूर यांच्या वतीने एक व्हॉट्सॲप क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. त्या व्हॉट्सॲप क्रमांकावर प्रवाशांनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात आणि प्राप्त झालेल्या तक्रारीवर RTO कोल्हापूर यांच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं श्री अंबाबाई मंदिर आणि श्री ज्योतिबा मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. सकल हिंदू समाजानं या निर्णयाचं स्वागत करत समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांचा सत्कार केलाय. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि वाडी रत्नागिरी इथल्या श्री ज्योतिबा मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. समितीच्या या निर्णयाचं सकल हिंदू समाजाच्या वतीनं स्वागत करण्यात आलंय. अनेक वर्षांपासून मागणी पूर्ण झाल्यानं समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांचा सकल हिंदू समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. या निर्णयाला प्रतिसाद देणाऱ्या भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी अनिल चोरगे, बंडा साळुंखे, गजानन तोडकर, उदय भोसले, निरंजन शिंदे, योगेश केरकर, मनोहर सौरभ, सुनील पाटील, किशोर घाटगे, रश्मी साळुंखे, सविता कोराटे, रुपाली साळुंखे आदी उपस्थित होते. प्रवाशांचे रिक्षामध्ये विसरलेले 3.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने रिक्षा चालक महादेव पाटील यांनी प्रामाणिकपणे राजारामपुरी पोलीस ठाण्यात आणून दिले. पोलिसांनी ते दागिने रिक्षात विसरलेल्या महिला प्रवाशी वर्षा चाबूक यांना परत दिलेत. गुरुवारी दुपारी वर्षा अमोल चाबूक यांनी रिक्षातून रंकाळा स्टँड ते राजारामपुरी असा प्रवास केला. या दरम्यान चाबूक यांचे 3.5 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरली होती. चाबूक यांनी याबाबत राजारामपुरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतल्यानंतर करवीर तालुक्यातील बाचणी इथं राहणारे रिक्षाचालक महादेव पाटील यांनी वर्षा चाबूक यांची रिक्षात विसरलेली बॅग प्रामाणिकपणे राजारामपुरी पोलिसांना परत केली. पोलिसांनी रिक्षाचालक महादेव पाटील यांचा सत्कार करून चाबूक यांना त्यांचे दागिने दिलेत. ज्योतिबा डोंगरावर जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाच्या वतीनं ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. जागतिक कुटुंब दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार महासंघाच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर ज्येष्ठ महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. बोलताना चव्हाण यांनी महिलांनी आता आणखी जोमानं पुढे यावं असं आवाहन केलं. सन्मान केल्याबद्दल महिलांनीही आभार मानले. याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, पन्हाळा तालुका अध्यक्ष आनंदा लादे, तलाठी महेश पाटील, शंकरराव दादरणे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे, राजेश मंडलिक, गजानन हवलदार, अशोक सोलापुरे, निवृत्ती दिवेकर, प्रवीण पाटील, ज्योती शिंगे, गायत्री मिटके, श्रीकांत पाटील, शिवाजी पवार, महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या. पन्हाळा तालुक्यातील मसाई पठारावरील पांडवदरा इथं तथागत गौतम बुद्धांची 2569वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समिती तसंच विविध बौद्ध संघटनांच्या वतीनं तथागत गौतम बुद्धांची 2569वी जयंती मसाई पठारावरील पांडवदरा इथल्या प्राचीन बौद्ध लेण्यांच्या ठिकाणी साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष TS कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बौद्ध लेणी संवर्धनाचं काम शासनाच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती यावेळी TS कांबळे यांनी दिली. या जयंती सोहळ्याला परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कसबा बावड्यातील पंचशील कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचा 25वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कसबा बावड्यातील पंचशील कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा 25वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सामुदायिक पंचशील त्रिशरण ग्रहण करण्यात आलं. यावेळी बोलताना बाबासाहेब कसबेकर यांनी आई वडिलांना कधीही विसरू नका असं आवाहन केलं. विलास पिंपळे यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून शिक्षणाची कास कधीच सोडू नका असं सांगितलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते PSI अजिंक्य कांबळे, डॉक्टर संकेत कांबळे, आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी स्वरा नांद्रेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अजिंक्य कांबळे, डॉक्टर संकेत कांबळे, स्वरा नांद्रेकर यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलं. यानंतर स्वरसृष्टी हा भीमगीतांच्या कार्यक्रमानं उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी डॉक्टर आबासाहेब कसबेकर, अशोक कसबेकर, विलास पिंगळे, संदीप घस्ते, पंडित कांबळे, राज कांबळे, सुरेश कांबळे, गणेश कांबळे, भारतीय बौद्ध समाजाचे अध्यक्ष रंगराव पांडे, बाबूराव मोरे, अमित कसबेकर, सुशांत कांबळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, भागातील नागरिक उपस्थित होते. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. डेअरीतली रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, तो फक्त एक ट्रेलर. वेळ येताच संपूर्ण पिक्चर जगाला दाखवू. राजनाथ सिंहांचा पुन्हा गर्भित इशारा. माउंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना. पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचं मोठं पाऊल, संरक्षण बजेटमध्ये 50,000 कोटी रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव. सेना देश मोदींच्या चरणी नतमस्तक, मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांचं वादग्रस्त विधान. माझं बालवाङ्मय वाचायचं वय राहिलं नाही, संजय राऊतांच्या पुस्तकावर फडणवीसांचा खोचक टोला. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हिंगोली इथल्या एका अल्पवयीनासह सनी गायकवाड आणि गोविंद सायंगुडे यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडील चौकशीमध्ये दुचाकी चोरीचे 8 गुन्हे उघडकीला आले. 5 लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्यात. हिंगोलीतील गेल्या 1 वर्षभरापासून फरार असणारा आरोपी गोविंद महादेव सायंगुडे यानं अन्य एका मित्राच्या आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीनं मोटरसायकल चोरीचे गुन्हे केले असून तो सध्या अत्तिग्रे इथं आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून गोविंद सायंगुडे, सनी गायकवाड आणि एका अल्पवयीन मुलाला मोटरसायकल चोरी प्रकरणी अटक केली आहे.
त्यांच्याकडून जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक तसंच पंढरपूर, धाराशिव, सोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीला आणत त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीच्या 8 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार अमोल कोळेकर, सुरेश पाटील, राम कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, संजय पडवळ, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर यांनी मिळून केली आहे. लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वर्षभर अत्याचार करणाऱ्या करण रंगाप्पा नेरेताली याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मूळचा बेळगावचा रहिवासी असणारा करण रंगाप्पा नेरेताली हा सध्या गोकुळ शिरगाव परिसरात राहतो. त्याची एका तरुणीशी इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती. नेरेताली यानं लग्नाचं आमिष दाखवून पीडित तरुणीवर डिसेंबर 2024 ते मे 2025 या कालावधीत गिरगाव परिसरातील एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. मात्र लग्नास नकार दिल्यानं पीडित तरुणीनं दिलेल्या फिर्यादीवरून नेरेताली याच्या विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी नेरेताली याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी कोल्हापुरातील लुगडीओळ परिसरातील एका रिक्षा थांब्यावर प्रवासी घेण्यावरून प्रवीण चव्हाण आणि समीर पठाण या रिक्षा चालकांमध्ये मारामारीचा प्रकार घडला. यामध्ये समीर पठाण जखमी झालाय. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी प्रवीण चव्हाण याला अटक केली असून न्यायालयानं त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील लुगडीओळ इथल्या एका रिक्षा थांब्यावर रिक्षात प्रवासी भरण्यावरून दोघा रिक्षाचालकांमध्ये गुरुवारी हाणामारी झाली होती. यावेळी रिक्षाचालक प्रवीण चव्हाण यानं लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केल्याची फिर्याद समीर पठाण या रिक्षाचालकानं लक्ष्मीपुरी पोलिसात दिली होती. या फिर्यादीवरून चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी रात्री चव्हाण याला अटक केली. आज त्याला न्यायालयानं 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक इथला रितेश तानाजी पाटील हा महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. गुरुवारी दुपारी कागल तालुक्यातील माद्याळ हुडा ते धामणे दरम्यानच्या रस्त्यावर हा अपघात झाला. सावर्डे बुद्रुक इथला रितेश पाटील हा भडगाव इथल्या AD शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 2य वर्षात शिकत होता. गुरुवारी त्याचा 3रा पेपर होता. परीक्षेसाठी जात असताना माद्याळ गावच्या हद्दीत दुपारी 1च्या सुमारास संतोष राणे यांच्या शेताजवळ भरधाव वेगानं समोरून आलेल्या अज्ञात वाहनानं त्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत रितेश जागीच ठार झाला. रितेशच्या पश्चात वडील, बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे. या अपघाताची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात झाली आहे. लाईमलाईट या भारतातील सर्वात मोठ्या लॅबग्रोन डायमंड ज्वेलरी ब्रँडच्या कोल्हापूरमधील स्टोअरचं नुकतंच प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी लाईमलाईट डायमंड्सचे संचालक करण सिंग चावल, एस ग्रुपचे रणजित कुलकर्णी, ऋतुजा कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. लाईमलाईट या डायमंड ज्वेलरी ब्रँडनं देशभरात आपलं विस्तारीकरण सुरू ठेवलंय. लाईमलाईटचे देशभरात मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई यासारख्या महानगरांमध्ये 35हून अधिक एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि 40हून अधिक शॉप इन शॉप्स आहेत. यासह शाश्वत सॉलिटेअर ज्वेलरीसाठी पसंतीचा ब्रँड म्हणून लाईमलाईटनं आपलं स्थान निर्माण केलंय. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते लाईमलाईटच्या कोल्हापुरातील स्टोअरचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. लाईमलाईट डायमंड्सचे संचालक करण सिंग चावला, एस ग्रुपचे रणजित कुलकर्णी आणि ऋतुजा कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी संचालक करण सिंग चावला, एस ग्रुपचे रणजित कुलकर्णी आणि ऋतुजा कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना करण सिंग चावला यांनी सन 2019मध्ये आपण या व्यवसायाला सुरुवात केली, पण कोविडमुळे 2 वर्ष आपल्याला व्यवसायाचा विस्तार करता आला नसल्याचं सांगितलं. 2022मध्ये जुहूमधील पहिल्या स्टोअरपासून सुरू झालेला हा प्रवास आज देशभरातील 35 शहरातील स्टोअर्सपर्यंत पोहोचला असल्याचं चावला यांनी सांगितलं. कोल्हापुरातील स्टोअरमधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी विविध सवलत योजनांसह बँकांकडून कर्जसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं चावला यांनी नमूद केलं. यावेळी प्रादेशिक सहयोगी एस ग्रुपचे रणजित कुलकर्णी आणि ऋतुजा कुलकर्णी यांनी लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरीचं हे दालन कोल्हापुरातील ग्राहकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वारणानगर शाखेत 3,21,91,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखाधिकारी तानाजी पोवार याच्यासह 5 जण न्यायालयीन कोठडीत आहेत. जिल्हा बँकेनं या अपहाराबद्दल 5 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वारणानगर शाखेत सन 2021 ते 2024 या कालावधीत 3,20,91,619 रुपयांचा अपहार झाल्याचं उघडकीला आलंय. या प्रकरणी बँकेचे उपव्यवस्थापक बेलवळेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाखाधिकारी तानाजी पोवार, कॅशियर शरीफ मुल्ला, मीनाक्षी कांबळे, शिवाजी पाटील आणि लिपिक मुकेश पाटील या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे 5ही जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलीस चौकशीत या 5 जणांना अपहारामधील सहभाग स्पष्ट झाल्यानं जिल्हा बँकेनं या 5 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. बँकेचे कार्यकारी संचालक गोरखनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कसबा बावड्यात कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मैदानात कंदूरच्या उदय खांडेकर यानं गंगावेश तालमीचा मल्ल सतपाल नागटिळक याला आसमान दाखवत 21,000 रुपये आणि चांदीची गदा पटकावली. या कुस्ती मैदानात लहान मोठ्या 70हून अधिक कुस्त्या झाल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368व्या जयंतीनिमित्त कसबा बावडा इथल्या छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीनं कुस्ती मैदान भरवलं होतं. या कुस्ती मैदानासाठी जिल्ह्यातून 130 मल्लांनी सहभाग नोंदवला. कंदूर गावचा उदय खांडेकर आणि गंगावेशचा सतपाल नागटिळक यांच्यातील प्रथम क्रमांकाची लढत माजी आमदार ऋतुराज पाटील, सागर शिंदे, प्रवीण पुजारी, अनिल चव्हाण, सुभाष पाटील, प्रकाश चव्हाण, राजेंद्र वाडकर, पवन साळुंखे, धनराज वाडकर यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. एकचाक डावावर खांडेकर यानं नागटिळक याला आसमान दाखवत रोख 21,000 आणि चांदीची गदा पटकावली. दुसऱ्या क्रमांकाची 15,000 रुपयांची कुस्ती न्यू मोतीबाग तालमीचा पवन मोरे विरुद्ध गंगावेशच्या भगवान नेरुगडे यांच्यात झाली. ही कुस्ती पवन मोरे यानं जिंकली. तिसऱ्या क्रमांकाची 11,000 रुपयांसाठीची कुस्ती बावडा तालमीचा हर्षराज पाटील आणि सांगलीचा हर्षवर्धन शिंगाडे यांच्यात झाली. हर्षराज पाटील यानं ही कुस्ती जिंकली. मैदानात लहान मोठ्या 70हून अधिक कुस्त्या झाल्या. कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत पीटीएम संघानं 4-0 गोलनी झुंजार क्लबवर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात पीटीएमच्या यश कांबळेनं हॅट्रिक नोंदवली. आजचा सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यातील सामना पुढे ढकलण्यात आला. शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात झुंजार क्लब विरुद्ध पीटीएम यांच्यात सामना झाला. या सामन्यात पीटीएमनं सुरुवातीपासूनच वेगवान खेळ केला. पीटीएमच्या प्रथमेश हेरेकर, ओंकार पाटील, निवृत्ती पवणोजी यांनी खोलवर चढाया केल्या, परंतु त्यांना गोल नोंदवता आला नाही. 17व्या मिनिटाला पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं फ्री किकवर गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर 38व्या मिनिटाला पीटीएमच्या यश कांबळेनं मैदानी गोल करून ही आघाडी 2-0 अशी केली. गोलची परतफेड करण्यासाठी झुंजार क्लबकडून चढाया होत राहिल्या, परंतु पीटीएमच्या बचाव फळीपुढं त्यांचा टिकाव लागला नाही. मध्यंतरापर्यंत सामना 2-0 असा राहिला. त्यानंतर उत्तरार्धातही पीटीएमनं चढाया सुरूच ठेवल्या. 50व्या मिनिटाला यश कांबळेनं वैयक्तिक दुसरा तर संघासाठी तिसरा गोल करून संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यास 2 मिनिटं बाकी असताना पीटीएमच्या यश कांबळेनं 58व्या मिनिटाला गोल करून हॅट्रिक साधली आणि संघाचा चौथा गोल नोंदवला. झुंजार क्लबच्या समर्थ नाळे, सुजित राजगोपाल, हर्षल चौगुले यांनी गोलसाठी प्रयत्न केले, परंतु झुंजार क्लबची गोलची पाटी अखेरपर्यंत कोरीच राहिली. पीटीएमनं हा सामना 4-0 असा एकतर्फी जिंकला. पीटीएमचा यश कांबळे सामनावीर ठरला. उद्या सकाळी 7 वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ, त्यानंतर सकाळी 9 वाजता सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात, तर सायंकाळी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यानं अनेक राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस पाऊस होणार आहे. 21 आणि 22 मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
उत्तर प्रदेश, हरियाणा, आसाम, बंगालचा उपसागर तसंच अरबी समुद्रातही हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. सर्व भागातून येत असलेले आर्द्रतायुक्त वारे आणि दुपारपर्यंत उन्हामुळे निर्माण झालेलं बाष्प याच्या संयोगातून राज्यभर पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान राज्यात पुढील आठवड्यात पाऊस कायम राहणार आहे. 20, 21 आणि 22 मे रोजी तळ कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 31 मेपर्यंत म्हणजेच मान्सून केरळमध्ये दाखल होईपर्यंत मुंबईसह कोकण आणि संपूर्ण मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर यासह 14 जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. या रस्त्यामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अपेक्षित मोबदला मिळावा या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर आज ठेकेदारानं पोलीस बंदोबस्तात काम सुरू केल्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी हे काम पुन्हा बंद पाडलं. यावेळी प्रभारी प्रांत अधिकारी प्रसाद चौगुले यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना 8 दिवसांमध्ये रस्त्यासाठी गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्याचं आश्वासन दिलं. कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. या मार्गावरील भामटे इथं मोठ्या वळणावर विक्रम देसाई, बाबासाहेब देसाई, नामदेव पाटील, प्रसाद पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचं एकूण 38 गुंठे क्षेत्र रस्त्यात गेले. काही दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांनी आंदोलन करून रस्त्यात गेलेल्या शेतजमिनीचा रास्त मोबदला मिळावा यासाठी काम बंद पाडलं होतं. यानंतर संबंधित ठेकेदारानं मोबदला देण्याची कार्यवाही सुरू आहे असं सांगून शेतकऱ्यांच्या अप्रोक्ष कामाला सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ठेकेदारानं पोलीस बंदोबस्त घेऊन कामाला सुरुवात करण्याचं नियोजन केलं होतं. मात्र शेतकऱ्यांनी या ठिकाणी काम होऊ दिलं नाही. त्यानंतर सायंकाळी प्रभारी प्रांताधिकारी प्रसाद चौगले यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि शेतकऱ्यांना 8 दिवसात मोबदला देऊ असं आश्वासन दिलं. तर आता एक कळे गगनबावडा रोडचं जे काम सुरू आहे आपल्याकडे, त्यामध्ये आता ज्या लोकांनी डॉक्युमेंट जमा केलेले आहेत त्यांचे पैसे एक 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही जमा करण्याची बचत करणार आहे. आणि इतर लोकांना पण मी आवाहन करतो, जे लोक बाधित झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर त्यांचे सगळे जे डिटेल्स आहेत पेमेंटसाठीचे ते लवकरात लवकर जमा करावे, जेणेकरून इतर लोकांना पण आम्हाला लवकरात लवकर पेमेंट देता येईल. आणि रस्ता पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं, जेणेकरून काय की पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण करणं आवश्यक आहे, जेणेकरून की अपघात वगैरे व्हायचं प्रमाण म्हणजे कमी करता येईल आपल्याला आणि लोकांना म्हणजे रहदारीसाठीची सोयी. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत आम्ही पक्का रस्ता करू देणार नाही या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. आता जे प्रांत साहेबांनी सांगितलं तुमचं पेमेंट वगैरे जमा करून घ्या, कागदपत्र जमा करा, हे आम्हाला मान्य नाही. इतर भागात 4 पटीनं जमा होतं, इकडे 2 पटीनं जमा होतं. असा अन्याय का? मंत्रिमंडळात निर्णय झालेला असताना साहेब म्हणते मंत्रिमंडळातला निर्णय अजून अंमलात आलेला आहे नाही. मग हे अन्याय होऊ नये. आमची जमीन 22 गुंठ माझी वैयक्तिक जमीन केली आहे, कवडी करून दरानं जमीन जाते, याची शासनाला दखल घ्यावी. यावेळी विक्रम देसाई, बाबासाहेब देसाई, नामदेव पाटील, प्रसाद पाटील, अस्ती पाटील यांच्यासह अन्य शेतकरी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरातील सिद्धिविनायक मंदिरात आज संकष्टीनिमित्त श्री गणेशाची नृसिंह रूपातील पूजा बांधण्यात आली होती. आज दुपारी 12 वाजता श्रींची आरती झाली. यावेळी 1001 आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. आज आंब्यानी मंदिर सजवण्यात आलं होतं. संकष्टीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अरुण डोंगळेंना खुर्ची सोडवत नाही, नामदार हसन मुश्रीफांचा टोला. गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचं काम रखडल्यामुळं आमदार सतेज पाटील संतप्त. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा दिला इशारा. गळक्या पोलीस चौकीत बसूनच करावं लागतं काम, CPR पोलीस चौकीची दुरावस्था.
शेतकऱ्यांनी मोबदला मिळावा या मागणीसाठी थांबवलेलं काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न, शेतकऱ्यांनी काम पुन्हा बंद पाडलं. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील भामटे इथला प्रकार. आणि हवेच्या द्रोणी अवस्थेमुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.